नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो शेतामध्ये. सकाळचे 9:30 वाजता. ही बघा पूर ओसरल्यानंतर त्याची जरा म्हणजे थोडाच पूर ओसरला आहे. या प्लॉटमध्ये माझ्या पाणी होतं. हे प्लॉट ते आता ही माझी बोरची पेटी आहे. हा प्लॉट ते घासगावचा प्लॉट जे आहे, टी जे दिसतोय वॉलचा, ही प्लॉटसुद्धा पाण्यामध्ये. ही माझा मक्याचा प्लॉट आहे. बघा मका कशी सगळी झोपली बघा. ही मक्याचं बघा, ते घासगावचा प्लॉट दिसतोय. घासगावच्या प्लॉटपर्यंत पाणी होतं. जो वरचा घासगाव मक्याच्या वरचा जो घासगावचा प्लॉट दिसतोय, त्या घासगावतापर्यंत पाणी होतं. आज मी आलो आहे तर सकाळी बघा पाणी ओसरलं आहे. तरीसुद्धा पाणी आहे अजून. निम्मा ऊस पाण्यामध्ये, जवळजवळ 3-3.5 एकर, 2.5-3 एकर ऊस पाण्यामध्ये. हे बघा हा प्लॉटचा पाणी. खाली माझी अजून अर्धा एकर मका, ही मका आहे. खाली माझं 1 एकर कडवळ आहे आणि अर्धा एकर अंजीरची बाग आहे. ती सुद्धा पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे. नवीन लागण केलेली होती. बघा 3 दिवसांनी पाऊस पडण्याची शक्यता सांगितली आहे. बघू आता किती अजून पूर ओसरला नाही आहे. कालपासून हळूहळू पाणी जर कमी व्हायला लागलं तर बघा हा आमचा भाग होता. लांबटी पूल होता आमचा, सिना कोळेगावचा लांबटीचा पूल होता. सगळ्याची ऊस पाण्याखाली गेलेली बघा. जवळजवळ सगळ्याचे क्षेत्र, प्रत्येकाचे 2-2, 3-3 एकर ऊस प्रत्येकाच्या पाण्याखाली गेले. तर लांबटे घ्या की आमचं हे सिनाचं पुलाजवळचा घ्या राहणं, प्रत्येकाची ऊस पाण्याखाली गेले. बघा हा सगळा ऊस जो आहे या पेटीपासनं निम्मा ऊस जिथं पाणी जे दिसतं तिथं पुढे मी जाऊ शकत नाही. तिथं पाणी गुडघ्यापर्यंत चिखलं आहे. तिथं चाललं आहे. तिथं मग झूम करून दाखवतो. तिथून सगळा ऊसा पाण्यामध्ये. तिची खाली जी मका जी दिसते ती या पाण्याच्या खाली, तीसुद्धा मका सगळं पाण्याखाली गेलेली आहे. तर मित्रांनो, तुमच्या भागात किती नुकसान झालं आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा. प्रत्येकाचा भाग कमेंट करा, म्हणजे लक्षात येईल कोणाच्या भागात किती नुकसान झालं आहे. आणि पुराची परिस्थिती नेमकं पाणी तर पाणी कमी झाल्यापासून पाण्याचे लेवल कुठे ते पण जरा कमेंट करा. लांबटी आणि सोलापूर पुणे नॅशनल हायवे हा काल रात्रीपासून चालू केलेला आहे. एक साईड वाहतूक त्यांनी चालू केलेली आहे. आता दुसऱ्या साईडने पण वाहतूक चालू करतात. त्यांचं काम चालू आहे आता. पुलाचं इंजिनियर त्यांचे ऑडिट करून पुलाची वाहतूक थोड्या वेळेस एक साईड त्यांनी वाहतूक चालू केली. त्यामुळे वाहतूक करण्यासाठी सोलापूर पुणे नॅशनल हायवे हा चालू केलेला आहे परत त्यांनी.